नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड झाली आहे। इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयाची तोडफोड केली। नागपूरमध्ये राष्ट्रवादीने आता स्वबळाचा नारा दिलाय। नागपूरमधली ही मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाची आता तोडफोड केली गेली आहे। इच्छुकांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे या नाराज असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यालयाची तोडफोड केली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाचं हे कार्यालय आहे। नागपूरमधली ही मोठी बातमी आपण बघतोय। अनेक ठिकाणी नाराजांची ही नाराजी काहीशी उफाळून आलेली बघायला मिळते। तर टीव्हीची केलेली ही अवस्था आपण बघतोय। कार्यालयाची तोडफोड करत असताना तिथल्या सामानाची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांचं हे कार्यालय आहे नागपूरमधलं। रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतात। रजत, यामिनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कालपासूनच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि स्वबळावर राष्ट्रवादी लढत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह बळावला होता, कारण अनेकांना संधी मिळाली होती की त्यांना उमेदवारी मिळेल। मात्र त्याच्यामध्येही काहींची नाराजी होती आणि आज सकाळी अशाच गर्दीच्या वेळेला अचानक काही कार्यकर्त्यांनी समोरची एक जी काच आहे कार्यालयाच्या समोरची ती काच फोडली आणि आतील जो टीव्ही आहे त्याचंही नुकसान या संपूर्ण तोडफोडीमध्ये झालेलं आहे। मात्र ही तोडफोड कोणी केली आहे, नेमके कोणते नाराज कार्यकर्ते होते, कोणत्या प्रभागाचे होते, याबद्दल सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील कर्मचारी काहीही बोलायला तयार नाही। मात्र राज्यात सगळीकडे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार जे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचाच एक प्रकार नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घडला आहे। धन्यवाद रजत माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.